हाय एव्हरीवन, आज आपण नवीन टॉपिक घेऊन भेटत आहोत दॅट इज प्लांट वॉटर रिलेशन 6 टॉपिक ऑफ 12th बायोलॉजी. याच्या पहिले आपण 8 टॉपिक कंप्लीट केला दॅट इज रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन आणि आज आपण बघणार आहोत प्लांट वॉटर रिलेशन. आपला फर्स्ट पार्ट हा फिजिओलॉजीचा होता आणि आता हा पार्ट आपला शॉर्ट टॉपिक आहे आणि कमी मार्क्ससाठी येतो बोर्डसाठी पहिल्या टॉपिकच्या कंपॅरिझनमध्ये आणि शॉर्ट आहे फर्स्ट टॉपिकच्या कंपॅरिझनमध्ये. सो आपण हा कंप्लीट करून घेऊ. दॅट इज प्लांट वॉटर रिलेशन मीन्स व्हॉट इज बेसिकली प्लांट अँड वॉटर रिलेशन. प्लांटमध्ये फ्रॉम रूट्स टू द ॲपेक्स वॉटर कसं कंडक्ट होतं, काय टिश्यूज असतात. सो आपण या चॅप्टरमध्ये पूर्ण प्लांट आणि वॉटरचं काय रिलेशन आहे, वॉटरचं काही केमिकल फीचर्स आहे, प्रॉपर्टीज आहे ज्या प्लांटशी रिलेटेड आहे हे बघणार आहोत. सो आपण फर्स्ट बेसिक इंट्रोडक्शन आहे तिथून स्टार्ट करू. दॅट इज एलेक्सायर ऑफ लाईफ मीन्स नाव व्हॉट इज एलेक्सायर ऑफ लाईफ. चॅप्टरमध्ये वॉटरला एक फेज दिली आहे दॅट इज एलेक्सायर ऑफ लाईफ. सो व्हॉट इज एलेक्सायर ऑफ लाईफ. दॅट इज एलेक्सायर ऑफ लाईफ मीन्स मॅजिकल पोर्शन. म्हणजे टाईप ऑफ अमृत कन्सिडर करा बिकॉज नो लाईफ इव्हन आपल्या ज्या अर्थवर लिव्हिंग थिंग्स आहे त्यातली एकही अशी लिव्हिंग थिंग नाही जी वॉटरशिवाय सर्वाईव्ह करू शकेल. मीन्स आता आपण चंद्रावर जाऊन पोचलो आहो पण तिथेही आपण वॉटरच्या सर्चमध्ये आहो. दॅट तिथे जर वॉटर असेल तर तिथे लिव्हिंग बिंग्स सर्वाईव्ह करत असेल. सो लिव्हिंग बिंगच्या सर्वायवलसाठी एनी लिव्हिंग बिंग द वॉटर इज मस्ट. सो त्याला एक फेज दिली आहे दॅट इज एलेक्सायर ऑफ लाईफ. नेक्स्ट इज टर्जिडिटी अँड शेप. जे प्लांट आहे त्याची टर्जिडिटी अँड शेप मेंटेन करणं त्याच्यासाठी जो मेन कंपोनंट रिस्पॉन्सिबल आहे दॅट इज वॉटर. वॉटर हे एक असं कंपोनंट आहे ज्याच्याशिवाय आपली अर्थ सस्टेन होऊ शकत नाही. सो बेसिकली आपण या चॅप्टरमध्ये वॉटरचं आणि प्लांटचं रिलेशन बघणार आहोत. सो फर्स्ट आपण वॉटरच्या प्रॉपर्टीज डिस्कस करू. दॅट इज 6.1 पॉईंट ऑफ द चॅप्टर प्रॉपर्टीज ऑफ वॉटर. सो आपण लहानपणीपासून वॉटर काय आहे, त्याचं मॉलिक्यूल फॉर्म्युला काय आहे, वॉटर नेसेसरी का आहे, या अर्थवर किती प्रमाणात वॉटर आहे हे सगळं डिस्कस करत आहोत. सो बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स आहे वॉटरच्या ज्या प्लांटशी रिलेटेड आहे आपण त्या डिस्कस करू. दॅट इज इनर्ट इनऑर्गॅनिक कंपाऊंड बेस्ट ट्रान्सपोर्टिंग मीडियम. इनर्ट इनऑर्गॅनिक कंपाऊंड मीन्स दॅट इज इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहे जे इझिली आपल्या अर्थवर फाउंड होतं आणि ते त्याच फॉर्ममध्ये राहतं ज्या फॉर्ममध्ये ते आहे. सो दॅट इज इनर्ट इनऑर्गॅनिक कंपाऊंड बेस्ट ट्रान्सपोर्टिंग मीडियम. वॉटर इज अ बेस्ट ट्रान्सपोर्टिंग मीडियम. एखादी गोष्ट ट्रान्सपोर्ट करायची असेल तर वॉटर विल बी बेस्ट मीडियम. अँड इन प्लांट्स इट इज द बेस्ट ट्रान्सपोर्टिंग मीडियम बिकॉज जे काही मिनरल्स आहे, आयन्स आहे, फ्रॉम रूट टू ॲपेक्स वॉटरनीच ट्रान्सपोर्ट केले जातात थ्रू द कंडक्टिंग टिश्यूज. सो इन प्लांट्स इट इज बेस्ट ट्रान्सपोर्टिंग मीडियम. देन प्लांट्समध्ये ज्या काही मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज होतात त्याच्यासाठी बेस्ट मीडियमचे ॲक्वायस मीडियम नेसेसरी असतं बायोकेमिकल रिॲक्शनसाठी. ते प्रोव्हाइड करण्याचं काम वॉटर करतं प्लांट्समध्ये. सो ॲक्वायस मीडियम इन फॉर बायोकेमिकल रिॲक्शन्स. देन रॉ मटेरियल फॉर फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिसची जी प्रोसेस आहे ज्याने म्हणजे प्लांटमध्ये ग्लुकोज फॉर्म होतं. सो त्यासाठी जे रॉ मटेरियल नेसेसरी असतं त्यातलं एक रॉ मटेरियल म्हणजे वॉटर. देन वॉटर हॅज हाय स्पेसिफिक हीट, हाय हीट ऑफ वेपरायझेशन अँड हाय हीट ऑफ फ्युजन. हे कॅरेक्टरिस्टिक आपण केमिस्ट्रीमध्ये शिकलो आहोत. दॅट इज हाय स्पेसिफिक हीट, हाय हीट ऑफ वेपरायझेशन, हाय हीट ऑफ फ्युजन. So water shows this characteristic. Water also act as thermal buffer due to hydrogen bonding. वॉटरमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग असते ऑक्सिजन आणि हायड्रोजनच्या मधात. सो त्या हायड्रोजन बॉन्डिंगमुळे वॉटर थर्मल बफर म्हणून काम करतं प्लांटमध्ये. देन नेक्स्ट वॉटर ऑल्सो शोज ॲडिसिव्ह अँड कोहेसिव्ह प्रॉपर्टीज मीन्स ॲडिसिव्ह अँड कोहेसिव्ह प्रॉपर्टीज जे 11th केमिस्ट्रीमध्ये आहे प्रॉपर्टीजच्या याच्यात. So adhesive means not adding. We consider it as a adding properties and cohesive means separating properties. So water shows these properties. Water act as a thermal buffer. Then these 3 characters. Then water is a raw material for photosynthesis.
aqueous medium for biochemical reactions in plant, base transporting medium and innate inorganic compound. हे जे मी काही वर्ड्स इथे लिहिले आहे कम्प्लिटली स्टेट बोर्डच्या टेक्स्टबुकमधले आहे, कुठलेही अदर नोट्स प्रेफर्ड नाही आहे. दिस ऑल्स कम फ्रॉम स्टेट बोर्ड टेक्स्टबुक. सो दीज आर प्रॉपर्टीज ऑफ वॉटर. सो आपण वॉटर्सच्या प्रॉपर्टीज डिस्कस केल्या. आता वॉटर प्लांटमध्ये ॲब्झॉर्ब कोणता ऑर्गन करतो, सो आपण ते डिस्कस करू. दॅट इज 6.2 टॉपिक, दॅट इज वॉटर ॲब्झॉर्बिंग ऑर्गन. प्लांटमध्ये कोणते ऑर्गन आहे जे वॉटर ॲब्झॉर्ब करतात, सो बेसिकली ते बघू. फर्स्ट ऑर्गन, आपण जेव्हा वॉटर आणि प्लांटचं रिलेशन बघतो त्यावेळेस फर्स्ट ऑर्गन आपल्याला लक्षात येतो, दॅट इज रूट. सो बेसिकली आता आपण रूट डिस्कस करू. दॅट इज रूट इज अ मेन ऑर्गन ऑफ वॉटर ॲब्झॉर्प्शन. वी ऑल नो जे वॉटर आहे ते प्लांटमध्ये फक्त एका ऑर्गन थ्रू पास होतं, दॅट इज रूट. जे रूट आहे त्यात रूट हेअर्स प्रेझेंट असतात जे वॉटरला रूटपर्यंत आणि मग नंतर अबोव द प्लांट वॉटर पास करतात. इन एपिफायटिक प्लांट्स, आता एपिफायटिक प्लांट्स म्हणजे काय, जे ड्राय प्लेसेसवर प्लांट असतात. सो त्यामध्ये आता जमिनीतच पाणी नाही राहिलं तर मग प्लांटमध्ये कुठनं येणार, तर त्यामध्ये एपिफायटिक रूट्स असतात जे एअरमध्ये एअरच्या मॉइश्चरमध्ये जे काही वॉटर असेल सो ते वॉटर एपिफायटिक रूट्स प्रेझेंट असतात. ते एपिफायटिक रूट्स ते वॉटर एअरमधनं ॲब्झॉर्ब करतात आणि देन प्लांटमध्ये पास करतात. त्यामध्ये एक स्पेशल टिश्यूज असतात, दॅट इज वेलामेन. दिस टिश्यूज आर रिस्पॉन्सिबल फॉर कंडक्शन इन एपिफायटिक रूट ऑफ वॉटर. देन नेक्स्ट इज, आता रूट म्हटलं तर रूटचे 4 झोन असतात. आता एक रूटचं स्ट्रक्चर आहे त्यामध्ये रूटचे 4 झोन असतात. सो व्हॉट इज दिस 4 डिफरंट झोन, दॅट इज मॅच्युरेशन झोन, रूट हेअर झोन, झोन ऑफ इलॉंगेशन अँड मेरिस्टमॅटिक रिजन. These are 4 zones present on a root. त्यामध्ये मॅच्युरेशन झोन मीन्स अपरचा पोर्शन जिथनं प्लांट आणि रूट बेसिकली कनेक्टेड असतात. देन रूट हेअर झोन जिथनं रूट हेअर्स असतात. देन नेक्स्ट झोन ऑफ इलॉंगेशन मीन्स ज्या झोनमधनं जे रूट आहे ते इलॉंगेट होत असतं डीप इन द सॉईल. अँड देन मेरिस्टमॅटिक रिजन हे बॉटमला प्रेझेंट असतं जे इलॉंगेट होत असतं. झोन ऑफ इलॉंगेशनच्या नंतरचा रिजन जिथे मेरिस्टमॅटिक टिश्यूज प्रेझेंट असतात, दॅट इज मेरिस्टमॅटिक रिजन. हे 4 झोन लक्षात ठेवायचे रूटचं डिस्क्रिप्शन लिहिताना. फर्स्ट मेन ऑर्गन आहे ते आपल्याला माहीतच आहे. देन एपिफायटिक रूट्सचं एक लाईनमध्ये डिस्क्रिप्शन अँड देन हे 4 झोन एक लाईनमध्ये डिस्क्राईब करायचे, दॅट इज बेसिकली रूट. आता आपण बघणार आहोत स्ट्रक्चर ऑफ रूट हेअर. मी सांगितलं की रूटमध्ये रूट हेअर झोन असतात. तो बेसिकली आता रूट हेअरचं स्ट्रक्चर कसं असतं ते आपण डिस्कस करू. दॅट इज स्ट्रक्चर ऑफ रूट हेअर. रूट हेअर म्हणजे काय असतात, दॅट इज सायटोप्लाझमिक एक्सटेन्शन्स ऑफ एपिबेलम सेल्स. एपिब्लेमा जे सेल्स असतात जे सायटोप्लाझममध्ये प्रेझेंट असतात रूट्सच्या, त्याचं इलॉंगेशन, त्याच्या सायटोप्लाझमचं इलॉंगेशन एक्सटेन्शन, दॅट इज बेसिकली रूट हेअर. जे रूट हेअर झोन आहे त्यामध्ये रूटमध्ये जे एपिब्लेमा सेल्स असतात त्याच्या सायटोप्लाझम एक्सटेंट होतं आणि ते एक्सटेन्शन दॅट इज रूट हेअर. सो नाउ ईच रूट हेअर हॅज 1 to 10 mm लॉंग ट्यूब लाईक स्ट्रक्चर. प्रत्येक रूट हेअर, नॉट अ रूट, आपण रूट हेअर बघत आहोत, दॅट इज प्रत्येक रूट हेअर ला एक 1 to 10 mmचं लॉंग एक इलॉंगेटेड स्ट्रक्चर असतं, ट्यूब लाईक स्ट्रक्चर. खूप बारीक थिन स्ट्रक्चर असतं. ते स्ट्रक्चर आता आपण समोर ते डिस्कस करू. दॅट इज ते 1 to 10 mm लॉंग असतं, ट्यूब लाईक स्ट्रक्चर असतं. अँड इट इज कलरलेस, अनब्रांच, शॉर्ट लाईफ अँड व्हेरी डेलिकेट. खूप डेलिकेट असतं, कलरलेस असतं, त्याला कलर नसतो. देन अनब्रांच असतं मीन्स एका रूट हेअरला ते एकच इलॉंगेटेड स्ट्रक्चर असणार, त्याला फर्दर ब्रांचेस नसतात. सो दॅट इज अनब्रांच अँड शॉर्ट लिव्ड. खूप शॉर्ट लिव्ड असतं, त्याचं फंक्शन खतम झालं देन इट विल बी डेड. देन नेक्स्ट ट्यूबलाईक स्ट्रक्चर विल बी फॉर्म. सो दॅट इज ट्यूबलाईक स्ट्रक्चर प्रेझेंट ऑन द रूट हेअर. सो आपण फर्स्ट रूट बघितलं, त्यामध्ये मग 4 झोन, त्यानंतर रूट हेअर बघितलं. रूट हेअरमध्ये ट्यूबलाईक स्ट्रक्चर प्रेझेंट असतात, तर ट्यूबलाईक स्ट्रक्चरचे कॅरेक्टर्स. सो आता आपण जे रूट हेअर आहे ते कसं असतं ते बघू. सो जे सेंट्रल वॅक्यूल आहे सराउंडेड बाय थिन सेल वॉल.
आता सेल म्हटलं, आपण बघितलं की सायटोप्लाझ्मिक एक्सटेन्शन ऑफ एपिबेलम सेल्स, जे एपिब्लेमा सेल्स आहे, एपिबेलम और एपिब्लेमा, यू कॅन प्रोनाऊन्स ॲज यू वॉन्ट. सो जे एपिब्लेमा सेल्स आहे ते त्याचं एक्सटेन्शन, त्याच्या सायटोप्लाझमचं एक्सटेन्शन मीन्स रूट हेअर. सो जे सायटोप्लाझम म्हटलं, सेल आला, प्लांट सेलमध्ये सेंट्रल व्हॅक्यूल्स मेजर पोर्शन असतो. प्लांट सेलचं जर स्ट्रक्चर बघितलं तर हे अशा टाईपचं स्ट्रक्चर असतं आणि इथे जो मेन जो पोर्शन आहे तो कवर्डेड असतो सेंट्रल व्हॅक्यूलनी. सो सेंट्रल व्हॅक्यूल सराउंडेड बाय थिन सेल वॉल असं स्ट्रक्चर असतं. देन जे रूट आहे त्याचं स्ट्रक्चर अशा टाईपचं नसून डिफरंट टाईपचं असू शकते, डिपेंड अपॉन टाईप्स ऑफ अ प्लांट. एव्हरी टाईप ऑफ अ प्लांट शोज डिफरंट स्ट्रक्चर ऑफ अ सेल अँड इन दॅट मीन्स बेसिक स्ट्रक्चर जे आहे सेलचं ते असंच असणार, पण त्यात थोडेफार व्हेरिएशन्स असतात, त्या प्लांट टाईपवर डिपेंड असतात. सो सेंट्रल व्हॅक्यूल सराउंडेड बाय थिन सेल वॉल, थिन सेल वॉलने सेंट्रल व्हॅक्यूल सराउंडेड असतो. सेल वॉल्सचे 2 टाईप्स असतात, म्हणजे 2 लेअर असतात. जे इनर लेअर आहे ते पेक्टिननी बनलेली असते आणि जे आउटर लेअर आहे ते सेल्युलोजनी बनलेली असते. बेसिकली पेक्टिन अँड सेल्युलोज कंपाऊंड आपल्याला समोर इकडे कामी आहे, ज्यामध्ये त्याला HP कोलाइड्स म्हणला आहे, दॅट इज डिफ्युजनमध्ये. सो डिफ्युजनमध्ये आपण बघणार आहोत व्हॉट इज पेक्टिक कंपाऊंड अँड सेल्युलोज कंपाऊंड. सो सेल वॉल ही 2 लेयर्सनी बनलेली असते. आउटवर्ड इज ऑफ पेक्टिन, इनर इज ऑफ सेल्युलोज. देन सेल वॉल आणि म्हणजे प्लांट सेल आहे ते 2 सेल वॉल्स अँड प्लाझ्मा मेम्ब्रेन असं स्ट्रक्चर शो करतं. सो सेल वॉल इज परमिएबल अँड प्लाझ्मा मेम्ब्रेन इज सिलेक्टिव्हली परमिएबल. दॅट इज सेल वॉल प्रत्येक कंपाऊंड आतमध्ये घेणार, दॅट इज परमिएबल, बट प्लाझ्मा मेम्ब्रेन जे सेल वॉलच्या आतमध्ये प्रेझेंट असते दॅट इज सिलेक्टिव्हली परमिएबल. एव्हरी कंपाऊंड डझंट पास थ्रू द प्लाझ्मा मेम्ब्रेन, बट एव्हरी कंपाऊंड पासेस थ्रू द सेल वॉल. So that is cell wall is permeable and plasma membrane is selectively permeable. हा वर्ड लक्षात ठेवायचा, सिलेक्टिव्हली मीन्स सिलेक्टिव्ह कंपाऊंड्स, थोडेफारच कंपाऊंड्स प्लाझ्मा मेम्ब्रेनमधनं पास होणार, प्रत्येक कंपाऊंड पास होणार नाही. सो दॅट इज द वॉटर ॲब्झॉर्बिंग ऑर्गन्स ऑफ अ प्लांट. त्यामध्ये आपण रूट हेअर्स आणि रूट हेअरचं ट्यूब लाईक स्ट्रक्चर डिस्कस केलं. आता नेक्स्ट पॉईंट आहे दॅट इज वॉटर अवेलेबल टू रूट्स फॉर ॲब्झॉर्प्शन. आता आपण ऑर्गन्स बघितले, मग हे ऑर्गन्स कोणतं वॉटर कंडक्ट करणार, कोणतं वॉटर ॲब्झॉर्ब करणार ते बघू. बेसिकली जे वॉटर ॲब्झॉर्ब होतं ते रायझोस्पियरमधनं होतं. आता रायझोस्पियर म्हणजे काय? सो रायझोस्पियर म्हणजे रूटच्या सराउंडिंग जे एन्व्हायरमेंट असतं, जे रूटच्या सराउंडिंग सॉईल प्रेझेंट असते, दॅट इज रायझोस्पियर. आता सपोज हे एक रूट आहे, याच्या सराउंडिंगमध्ये जे सॉईल प्रेझेंट असणार, जे मिनरल्स प्रेझेंट असणार, तर ते त्या रूटचं रायझोस्पियर झालं. सो जे रूट आहे ते रायझोस्पियरमधनं वॉटर कंडक्ट करणार, वॉटर ॲब्झॉर्ब करणार. देन आता 4 टाईप्स ऑफ वॉटर आपल्या सॉईलमध्ये प्रेझेंट असतात, दॅट इज ग्रॅव्हिटेशनल वॉटर, हायग्रोस्कोपिक वॉटर, कंबाइंड वॉटर अँड कॅपिलरी वॉटर. हे 4ही वॉटर प्रेझेंट आहे. सो खूप मेजर प्रमाणात रूटसाठी वॉटर प्रेझेंट आहे, बट ॲब्झॉर्प्शनसाठी हे 4ही टाईप्स ऑफ वॉटर यूजफुल नसतात. यामधलं फक्त कॅपिलरी वॉटर जे असतं तेच फक्त रूटच्या वॉटर ॲब्झॉर्प्शनसाठी कामी येतं. हे 3ही टाईप्स ऑफ वॉटर कामी येत नाही. सो आता हे 4 बेसिकली काय आहे ते बघू. दॅट इज ग्रॅव्हिटेशनल वॉटर, जे वॉटर ग्रॅव्हिटेशन थ्रू सॉईलमध्ये पर्कोलेट होतं डीपमध्ये, दॅट इज ग्रॅव्हिटेशनल वॉटर. देन हायग्रोस्कोपिक वॉटर मीन्स जे सॉईल्सचे पार्टिकल वॉटर होल्ड करून ठेवतात. सॉईल्सचे पार्टिकल्स आपण बघत आहोत. सो जे सॉईल्सचे पार्टिकल्स आहे ते सॉईल्सचे पार्टिकल जे वॉटर होल्ड करून ठेवतात, दॅट इज हायग्रोस्कोपिक वॉटर. देन कंबाइंड वॉटर मीन्स जे वॉटर मॉलिक्युल्स आहे ते अदर मॉलिक्युलसोबत कंबाइंड फॉर्ममध्ये सॉईलमध्ये प्रेझेंट असतात. कंबाइंड फॉर्म म्हणजे एक तर ते सल्फरसोबत असू शकतात, नायट्रोजनसोबत, और एनी अदर मॉलिक्यूल
त्या मॉलिक्यूलसोबत कंबाईंड फॉर्ममध्ये असतात, दॅट इज कंबाईंड वॉटर. हे तीनही टाईप्स ॲब्झॉर्प्शनसाठी युजफुल नसतात. 4 टाईप जो ॲब्झॉर्प्शनसाठी रिस्पॉन्सिबल असतो, युजफुल असतो, दॅट इज कॅपिलरी वॉटर. सो व्हॉट इज कॅपिलरी वॉटर? जे सॉइल्सच्या पार्टिकल्समध्ये पोर्स असतात, त्या पोर्समध्ये कॅपिलरी ॲक्शन थ्रू जे वॉटर स्टोअर्ड असतं ते वॉटर रूट हेअर्स त्यामधले म्हणजे त्यामधलं रूट हेअर आणि त्यामधलं ट्यूबलाइक स्ट्रक्चर ते वॉटर ॲब्झॉर्ब करतं. ते वॉटर प्लांटच्या ग्रोथसाठी, त्याच्या मिनरलसाठी, कंडक्शन, एव्हरी मेटाबॉलिक रिॲक्शन ऑफ अ प्लांट जे वॉटर रिस्पॉन्सिबल असतं, जे वॉटर युजफुल असतं, दॅट इज बेसिकली कॅपिलरी वॉटर. सो एवढे हे 4 टाईपचे वॉटर प्रेझेंट असून यामधलं फक्त एकच वॉटर टाईप प्लांटच्या रिॲक्शन मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीजसाठी युजफुल असतं, दॅट इज कॅपिलरी वॉटर. MCQजमध्ये और आयदर ट्रू और फॉल्स अशा टाईपचे जर सपोज क्वेश्चन आलेस तर त्यामध्ये असे क्वेश्चन विचारतात. सो लक्षात ठेवायचं की 4 टाईप्स ऑफ वॉटर असतात, पण त्यामधलं फक्त कॅपिलरी वॉटर हे ॲब्झॉर्प्शनसाठी रिस्पॉन्सिबल असतं. सो आपण वॉटर अवेलेबल 2 रूट्स फॉर ॲब्झॉर्प्शन हा पॉईंट बघितला. आता आपला लास्ट पॉईंट आहे आजच्या टॉपिकचा, दॅट इज ॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर बाय रूट्स फ्रॉम सॉईल. फर्स्ट आपण वॉटरचे कॅरेक्टरिस्टिक्स बघितले, वॉटर ॲब्झॉर्बिंग कोणत्या ऑर्गनने होते ते बघितलं, देन कोणतं वॉटर ॲब्झॉर्ब होतं ते बघितलं. मग आता वॉटर कसं ॲब्झॉर्ब होतं त्यामध्ये जे काही ॲक्टिव्हिटीज आहे, ज्या प्रोसेसेस आहे ते बघणार आहोत. सो ॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर बाय रूट्स फ्रॉम द सॉईल. कोणतं वॉटर ॲब्झॉर्ब होणार? जे वॉटर दॅट इज कॅपिलरी वॉटर, हे लक्षात ठेवायचं. देन ॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर बाय द रूट्स फ्रॉम सॉईल यामध्ये 3 ॲक्टिव्हिटीज और प्रोसेसेस असतात, दॅट इज एम्बिबिशन, डिफ्युजन अँड ऑस्मॉसिस. सो फर्स्ट आपण एम्बिबिशन बघणार आहोत. सो व्हॉट इज एम्बिबिशन? दॅट इज हायड्रोफिलिक कोलाइड्स. आता हायड्रोफिलिक कोलाइड्स मीन्स पेक्टिन अँड सेल्युलोज कंपाऊंड जे असतात सेल वॉलमध्ये आणि प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये. सो दॅट पेक्टिड कंपाऊंड अँड सेल्युलोज कंपाऊंड गेट स्वेल्ड. आता एखाद्या गोष्टीमध्ये वॉटर एंटर होणार ते ऑब्वियसली त्याची जे एखाद्या कंटेनरमध्ये एखादी वॉटर और एअर जर एंटर होत आहे त्याचा व्हॉल्यूम इन्क्रीज होतो. व्हॉल्यूम इन्क्रीज म्हणजे स्वेलिंग. बेसिकली सेल्समध्ये इट इज स्वेलिंग. सो जे हायड्रोफिलिक कोलाइड्स आहे दॅट इज पेक्टिड कंपाऊंड, सेल्युलोजिक कंपाऊंड, ते स्वेल होतात वॉटर एंटर्स थ्रू, दॅट इज एम्बिबिशन. फर्स्ट आपली वॉटर ॲब्झॉर्वेशनची जी प्रोसेस आहे ते स्टार्ट कुठनं होणार? जिथनं सेल वॉलमध्ये वॉटर एंटर होणार. बिकॉज जो आउटर मोस्ट सेलचं जी लेअर आहे दॅट इज सेल वॉल. सो फर्स्ट जेव्हाही वॉटर सेल वॉलमध्ये एंटर होणार, जे सेल वॉलमध्ये कंपोनंट प्रेझेंट आहे, कंपाऊंड्स प्रेझेंट आहे, दॅट इज हायड्रोफिलिक कोलाइड्स हे स्वेल होणार. याच प्रोसेसला एम्बिबिशन म्हणतात. सो देन एम्बिबिशनमध्ये 2 कन्सेप्ट आहे, दॅट इज एम्बिबंट अँड एम्बिबेट. सो व्हॉट इज एम्बिबंट अँड एम्बिबेट? दॅट इज जो कंपाऊंड आहे जो ॲब्झॉर्ब होतो दॅट इज एम्बिबंट, आणि जे ॲब्झॉर्ब करतात, जे ॲब्झॉर्ब होतात दॅट इज एम्बिबेट. सो हे 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. जो कंपाऊंड ॲब्झॉर्ब करणार दॅट इज एम्बिबट, आणि जे ॲब्झॉर्ब होणार दॅट गेट्स ॲब्झॉर्ब दॅट इज एम्बिबेट. सो आता आपण प्लांट सेल बघत आहोत. तर प्लांटची जे सेल वॉल आहे और आयदर आउटर लेअर, प्लांट सेलचं एक्झाम्पल घेताना म्हणतो मी, दॅट इज जे सेल वॉल राहणार दॅट इज एम्बिबंट, आणि जे ॲब्झॉर्ब होतं वॉटर ॲब्झॉर्ब होतं दॅट इज एम्बिबेट. ना आपण वरती बघितलं दॅट इज पेप्टिड अँड सेल्युलोजिक कंपाऊंड इज हायड्रोफिलिक कोलाइड, दॅट HC स्टँड्स फॉर हायड्रोफिलिक कोलाइड. देन वॉटर आहे जे सेल वॉलमध्ये एंटर होणार तर ते कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंटचा रूल फॉलो करतो, दॅट मीन्स फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. प्लांट सेलमध्ये वॉटर कॉन्सन्ट्रेशन लो आहे, आउटर सॉईल पार्टिकल्सच्या कॅपिलरीजमध्ये वॉटर कॉन्सन्ट्रेशन हाय आहे, तर वॉटर आउटसाइड टू इनसाइड फ्लो होणार, दॅट इज अलॉंग द कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट, दॅट इज फ्रॉम हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन.
Then example of imbibition is soaking of seeds, swelling of dry dressings and kneading of flour. जर एखादी 1 किंवा 2 मार्क्ससाठी क्वेश्चन आला डिस्क्राईब एम्बिबिशन तर त्यामध्ये एक्झाम्पल डेफिनेटली मेन्शन करायचे, यानी मार्क्स वाढतात. सो दॅट इज फर्स्ट प्रोसेस ऑफ ॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर बाय रूट्स, दॅट इज एम्बिबिशन. आणि नेक्स्ट आपण बघू सेकंड प्रोसेस, दॅट इज डिफ्युजन. सो व्हॉट इज डिफ्युजन? इज टू डिस्प्रेस, मीन्स एखादी गोष्ट ट्रान्सफर होणार फ्रॉम हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन टिल द इक्विलिब्रियम, दॅट इज डिफ्युजन. एखादी गोष्ट ट्रान्सफर होत आहे ड्यू टू कायनेटिक एनर्जी. डिफ्युजनसाठी रिस्पॉन्सिबल जी एनर्जी असते दॅट इज कायनेटिक एनर्जी. एंट्रान्सेसमध्ये अशा टाईपचे क्वेश्चन विचारतात, दॅट इज कोणती एनर्जी डिफ्युजन प्रोसेससाठी रिस्पॉन्सिबल असते, दॅट इज कायनेटिक एनर्जी. सो डिफ्युजन मीन्स व्हॉट? टू डिप्रेस, मीन्स द वॉटर किंवा कोणताही सोल्युशन त्यामधले सॉल्वंट्स पास होणार फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू द लोअर कॉन्सन्ट्रेशन टिल इक्विलिब्रियम, मीन्स दोनही लेवल इक्वल येथपर्यंत सोल्युशन और आयदर सोल्युशनमधले सॉल्वंट्स पास होणार, दॅट इज डिफ्युजन. आता डिफ्युजन आहे एखाद्या गोष्टीचं पासिंग आहे कोणत्या दुसऱ्या सबस्टन्समध्ये. सो एखादी गोष्ट पास होत आहे, एखादी गोष्ट फील होत आहे, सो तिथे प्रेशर ऑब्वियसली असणार. एखादी गोष्ट फ्लो होत आहे तर ती प्रेशर आणि व्हॉल्यूम ह्या 2 गोष्टी असतातच असतात. सो आपण यामध्ये फक्त प्रेशर डिस्कस करणार आहोत. सो डिफ्युजन प्रेशर, तर डिफ्युजन आहे त्याचं प्रेशर असणार. सो जे डिफ्युजन प्रोसेस आहे जे प्रेशर क्रिएट करतं दॅट इज बेसिकली डिफ्युजन प्रेशर. आणि हे डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं नंबर ऑफ डिफ्युजन पार्टिकल्स. जेवढे जास्त डिफ्युजिंग पार्टिकल्स तेवढे जास्त डिफ्युजन प्रेशर, जेवढे कमी डिफ्युजिंग पार्टिकल्स तेवढं कमी डिफ्युजन प्रेशर. सो हे डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात. पार्टिकल्स इन्क्रीज तर प्रेशर इन्क्रीज, पार्टिकल डिक्रीज प्रेशर डिक्रीज, और अदर प्रेशर इन्क्रीज देन पार्टिकल विल बी इन्क्रीज, प्रेशर डिक्रीज देन पार्टिकल विल बी डिक्रीजेस. सो हे रिलेशन आहे दॅट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. देन नेक्स्ट इज डिफ्युजन प्रेशर ऑफ प्युअर सॉल्वंट. DP मीन्स डिफ्युजन प्रेशर. तर मी ते समोर जिथे कुठे DP लिहिलं आहे तर डिफ्युजन प्रेशर कन्सिडर करायचं. सो दॅट इज DP स्टँड्स फॉर डिफ्युजन प्रेशर. सो डिफ्युजन प्रेशर ऑफ प्युअर सॉल्वंट. आपण इथे प्युअर सॉल्वंट बघत आहोत. प्युअर सॉल्वंट मीन्स जे सॉल्वंट सोल्युशनमध्ये मिक्स नसतं, प्युअर फॉर्ममध्ये असतं, दॅट इज डिफ्युजन प्रेशर ऑफ प्युअर सॉल्वंट इज ग्रेटर दॅन डिफ्युजन प्रेशर ऑफ सॉल्वंट इन अ सोल्युशन. आता एखादे प्युअर सॉल्वंट आहे ज्यामध्ये फक्त सॉल्वंटचे पार्टिकल्स आहे, त्याचं जे डिफ्युजन प्रेशर आहे ते ग्रेटर असतं असं सॉल्वंट जे सोल्युशनमध्ये मिक्स आहे त्यापेक्षा. सो 2 कन्सेप्ट आहे इथे, प्युअर सॉल्वंट आणि सॉल्वंट इन अ सोल्युशन. प्युअर सॉल्वंट मीन्स फक्त सॉल्वंट पार्टिकल्स, आणि सॉल्वंट इन अ सोल्युशन मीन्स सोल्युशनमधलं सॉल्वंट ज्यामध्ये सॉल्वंट थोडं कमी प्रमाणात असतं, पण इन प्युअर सॉल्वंट हे मॅक्सिमम प्रमाणात असतं. सो त्याचं जे डिफ्युजन प्रेशर आहे ते प्युअर सॉल्वंटचं ग्रेटर असतं ॲज कम्पॅरिझन टू सॉल्वंट इन अ सोल्युशन. आता डिफ्युजन प्रेशर ऑफ प्युअर सॉल्वंट आणि डिफ्युजन प्रेशर ऑफ सॉल्वंट इन सोल्युशन यामध्ये जे डिफरन्स असणार, बेसिकली आपण इथे बघितलं की डिफ्युजन प्रेशर ऑफ प्युअर सॉल्वंट इज ग्रेटर आणि डिफ्युजन प्रेशर ऑफ सॉल्वंट इन सोल्युशन इज लो ॲज कम्पॅरिझन टू द प्युअर सॉल्वंट. म्हणजे इथे डिफरन्स आला, एक गोष्ट जास्त एक गोष्ट कमी आहे, तर इथे डिफरन्स येणार. मग हा जो डिफरन्स आहे तो असतो डिफ्युजन प्रेशर डिफिशिएट और सक्सेशन प्रेशर. यामध्ये याला 2 टर्म्सने डिनोट केलं जातं, दॅट इज डिफ्युजन प्रेशर डिफिशिएट और सक्सेशन प्रेशर. सो ही फर्स्टली ज्या सायंटिस्टने हे टर्म कॉइन केली होती दॅट इज B.S. मेयर इन 1938. हे लक्षात ठेवायचं, MCQs और अदर एंट्रान्सेसच्या MCQsमध्ये विचारल्या जातात. सो दॅट इज द फर्स्ट सायंटिस्ट हू डिस्कवर्ड और हू कॉइंड DP डिफिशिएट दॅट इज B.S. मेयर इन 1938. आता nowadays this DP deficient termed as a water potential. Then next DPD means diffusion pressure deficient means काय असतं, that is एक सिम्पल लँग्वेजमध्ये सायंटिस्टनी
ही टर्म डिस्क्राईब केली होती. व्हॉट इज DPD? दॅट इज थ्रस्ट ऑफ अ सेल विथ विच इट ॲब्झॉर्ब्स वॉटर. एखाद्या सेलची थ्रस्ट जिथपर्यंत ते वॉटर ॲब्झॉर्ब करतं दॅट इज DP, डिफिशिएट. देन नेक्स्ट डिफ्युजन ही जी प्रोसेस आहे जे प्लांटमध्ये होतं, त्या डिफ्युजन प्रोसेस थ्रू काही ॲक्टिव्हिटीज कंडक्ट केल्या जातात प्लांटमध्ये. त्या ॲक्टिव्हिटीज काय आहे? दॅट इज ॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर, ट्रान्सपोर्टिंग ऑफ मिनरल्स, कंडक्शन सिस्टीम जी प्लांटमध्ये ॲक्टिव्ह असते. देन एक्सचेंज ऑफ गॅसेस जे प्लांटच्या लिव्स और अदर स्टीम्समध्ये होत असतं. या प्रोसेसेससाठी डिफ्युजन प्रोसेस रिस्पॉन्सिबल असते. सो आपण ॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर बाय रूट्स बघत आहोत. त्यामध्ये आपण एम्बिबिशन बघितलं. यामध्ये जे आपलं वॉटर आहे ते सेल वॉलमधनं एंटर होतं. देन डिफ्युजनमध्ये ते सेल वॉलच्या आतमध्ये फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन टिल द इक्विलिब्रियम पास होतं. दॅट इज डिफ्युजन. आपण आता जी प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे सेल वॉलच्या नंतरचं स्ट्रक्चर मीन्स प्लाझ्मा मेम्ब्रेन, तिथपर्यंत आपलं वॉटर पोहोचलं आहे. सो नेक्स्ट प्रोसेस इज ऑस्मॉसिस. ऑस्मॉसिस इज बेसिकली डिफ्युजनच्याच सिमिलर प्रोसेस असते बट थोडं स्लाइट डिफरन्स असतं. सो ते आपण आता समोर डिस्कस करू. व्हॉट इज ऑस्मॉसिस? वॉटर एंटर्स इन सायटोप्लाझम ऑफ अ रूट हेअर सेल्स. आपण पहिल्या दोन प्रोसिजरमध्ये आपले जे वॉटर मॉलिक्युल्स आहे ते प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या पर्यंत पोहोचले आहेत. फर्स्ट सेल वॉलच्या आतमध्ये पोहोचले, देन प्लाझ्मा मेम्ब्रेनपर्यंत पोहोचले. तर प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या आतमधलं स्ट्रक्चर मीन्स दॅट इज सायटोप्लाझम ऑफ अ सेल, प्लांट सेल. सो जे वॉटर एंटर्स, आता ऑस्मॉसिस म्हणजे सायटोप्लाझममध्ये वॉटर एंटर होण्याची जी प्रोसेस आहे दॅट इज बेसिकली ऑस्मॉसिस. सो वॉटर एंटर्स इन अ सायटोप्लाझम ऑफ अ रूट हेअर सेल्स दॅट इज ऑस्मॉसिस. स्पेशल टाईप ऑफ डिफ्युजन. ऑस्मॉसिस इज स्पेशल टाईप ऑफ डिफ्युजन. मी पहिले सांगितलं की ऑस्मॉसिस इज बेसिकली लाईक अ डिफ्युजन, पण थोडे त्यात डिफरन्स असतात. दॅट इज स्पेशल टाईप. सो दॅट इज स्पेशल टाईप ऑफ डिफ्युजन थ्रू द सेमी परमिएबल मेम्ब्रेन. आता सेमी परमिएबल मेम्ब्रेन म्हणजे कोणती? दॅट इज प्लाझ्मा मेम्ब्रेन. आपण पहिले जे आपण स्ट्रक्चर डिस्कस केलं त्यामध्ये दोन लेयर्स बघितला, दॅट इज सेल वॉल अँड प्लाझ्मा मेम्ब्रेन. Plasma membrane is selectively permeable, that is we can say it as a semi permeable membrane. So आता जे आपलं वॉटर आहे ते सेमी परमिएबल मेम्ब्रेन थ्रू आतमध्ये एंटर होणार. सो दॅट इज सेमी परमिएबल मेम्ब्रेन, दॅट इज प्लाझ्मा मेम्ब्रेन. इनसाइड द सेल आता जे ऑस्मॉसिस प्रोसेस आहे ते कशी ॲक्ट होते ते बघू. इनसाइड द सेल हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ मीन्स इनसाइड द सेल जे कॉन्सन्ट्रेशन आहे सॉल्वंटचं ते हाय असणार आणि आउटसाइड द सेल जे सॉल्वंटचं कॉन्सन्ट्रेशन आहे ते लो असणार. तर मग जे सॉल्वंट आहे ते विकर कॉन्सन्ट्रेशन टू द हायर कॉन्सन्ट्रेशन फ्लो होणार. मीन्स फ्रॉम आउटसाइड द सेल टू द इनसाइड सेल जे वॉटर मॉलिक्युल्स आहे ते फ्लो होणार. तेच फ्लो होण्याची प्रोसिजर मीन्स ऑस्मॉसिस. सो ऑस्मॉसिस मीन्स वॉट? सेलच्या आतमध्ये जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते हाय असणार आणि सेलच्या बाहेर जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते लो असणार. मग फ्रॉम लो कॉन्सन्ट्रेशन टू द हायर कॉन्सन्ट्रेशन मीन्स आउटसाइड द सेल टू द इनसाइड द सेल जे वॉटर ट्रान्सफर होणार दॅट इज ऑस्मॉसिस अकरिंग्स इन द प्लांट. सो दॅट इज ऑस्मॉसिस प्लांट्समध्ये अकर होतं. सो नाव आपण 3 टाईप्स ऑफ सोल्युशन बघणार आहोत. मीन्स आता सोल्युशन पास होत आहे फ्रॉम वन लेअर टू अनादर लेअर. तर त्यात सोल्युशनचे टाईप्स असतात. बेसिकली 3 टाईप्स आहे, हायपोटोनिक, हायपरटोनिक अँड आयसोटोनिक. सो हे सोल्युशनचे टाईप्स काय आहे हे शॉर्टली डिस्कस करू. सो व्हॉट इज हायपोटोनिक? जिथे सॉल्वंट लो असतात आणि जिथे सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन लो असतं आणि सॉल्वंटचं कॉन्सन्ट्रेशन हाय असतं. दिस इज सोल्युशन अँड दिस इज सॉल्वंट. मी शॉर्ट फॉर्ममध्ये मेन्शन केले आहे. सो दॅट इज सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन लो असणार, सॉल्वंटचं कॉन्सन्ट्रेशन हाय असणार. त्यामुळे जे ऑस्मोटिक कॉन्सन्ट्रेशन आहे ते लो असणार. सो हायपोटोनिक सोल्युशन मीन्स वॉट? सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन लो, सॉल्वंटचं कॉन्सन्ट्रेशन हाय. इट गिव्स राईज टू लो कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑस्मोटिक कॉन्सन्ट्रेशन. सो दिस इज बेसिकली हायपोटोनिक, ज्यामध्ये सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन लो आणि सॉल्वंटचं कॉन्सन्ट्रेशन हाय. द नेक्स्ट इज हायपरटोनिक,
ज्यामध्ये सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन हाय आणि सॉल्वंटचं कॉन्सन्ट्रेशन लो असतं, आणि सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन हाय असल्यामुळे ऑस्मॉटिक कॉन्सन्ट्रेशनसुद्धा हाय असणार. सो दॅट इज हायपरटोनिक सोल्युशन. द नेक्स्ट इज आयसोटोनिक, ज्यामध्ये दोन्ही कंडिशन लेवलमध्ये असणार. दॅट इज कॉन्सन्ट्रेशन आउटसाइड अँड इनसाइड द सेल इज सेम, आणि ज्यामुळे नो गेन ऑर लॉस ऑफ अ सिस्टीम. इथे कोणतीही गोष्ट हाय किंवा लो नाही आहे, तर त्यामध्ये पासिंग नाही होणार. पासिंग नाही होणार मीन्स दॅट इज नो गेन ऑर लॉस ऑफ अ सिस्टीम. सो आपण 3 टाइप्स ऑफ सोल्युशन्स बघितले, दॅट इज हायपोटोनिक, हायपरटोनिक अँड आयसोटोनिक. सो दिस इज बेसिकली टाइप्स ऑफ सोल्युशन कम्स अंडर द प्रोसेस ऑस्मॉसिस. आता आपण ऑस्मॉसिसचे टाईप बघू. बेसिकली 2 टाइप्स ऑफ ऑस्मॉसिस आहे, एक्झो ऑस्मॉसिस अँड एंडो ऑस्मॉसिस. So exoosmosis means solvent from cell wall, solvent from the cell outside. Means जे solvent आहे ते outside to inside pass होणार. That is endoosmosis. means solvent जे cell wallचा बाहेर present आहे ते from outside to inside travel होणार. That is exoosmosis. It cause flaccidity of cell. ही एक टर्म आहे सेलच्या रिलेटेड. दॅट इज फ्लॅसिडिटी. जी ही फ्लॅसिडिटी टर्म आहे, जेव्हा एखादी गोष्ट आउटसाइड टू इनसाइड सेल वॉल थ्रू पास होतं तेव्हा जे सेलची कंडिशन क्रिएट होते, दॅट इज फ्लॅसिडिटी. देन नेक्स्ट इज एंडोऑस्मॉसिस. सॉल्वंट इनटू सेल मीन्स जे सॉल्वंट आहे ते सेलमध्ये प्रेझेंट असणार. दॅट इज सॉल्वंट इनटू सेल. दॅट इज एंडोऑस्मॉसिस. आणि यामध्ये टर्जिडिटी ही कंडिशन फॉर्म होते. दॅट इज एंडोऑस्मॉसिस. आता टर्जिडिटी आणि टर्जिडिटी प्रेशर बघू. टर्जिडिटी हाय, सो देन इट कॉजेस टर्जिडिटी प्रेशर, दॅट इज टर्गर प्रेशर. आता एखादी गोष्ट पास होत आहे, मी पहिलेच सांगितलं, एखादी गोष्ट जर पास होत आहे फ्रॉम वन मीडियम टू अनादर, तिथे प्रेशर क्रिएट होणार. सो एंडोऑस्मॉसिसमध्ये जी टर्म आहे दॅट इज टर्जिडिटी ऑफ सेल. सो इथं टर्जिडिटी ॲक्ट होणार, तर मग जे प्रेशर आहे ते सुद्धा टर्गर प्रेशर, दॅट इज TP. सो टर्जिडिटी जे टर्गर प्रेशर आहे ते बेसिकली काय असतं. आता टर्जिडिटी ऑफ सेल सॅप म्हणजे ज्या सेल सॅपमध्ये वॉटर एंटर होऊन जी टर्जिडिटी क्रिएट झाली आहे त्या सेल सॅपचं जे प्रेशर आहे सेल वॉलवर पडणार. सो ते जे प्रेशर आहे जे सेल सॅप सेल वॉलवर एक्झर्ट करणार ते प्रेशर मीन्स टर्गर प्रेशर. टर्गर प्रेशर मीन्स व्हॉट, वॉटर पास झाल्यामुळे जे प्रेशर एक सेल सॅप क्रिएट होणार, त्या सेल सॅपचं जे सेल वॉलवर प्रेशर आहे ते सेल वॉलवरचं प्रेशर, दॅट इज टर्गर प्रेशर. सो इन फुल्ली टर्जिड सेल DPD इज 0. व्हॉट इज DPD? डिफ्युजन प्रेशर डिफिशिएट. आपण डिफ्युजनमध्ये डिस्कस केलं. सो दॅट इज DPD इज 0. सो इन फुल्ली टर्जिड सेल DPD इज 0. आता आपण इथे टर्गर प्रेशर बघितलं. आता नेक्स्ट टर्म आहे वॉल प्रेशर. आपण फिजिक्समध्ये शिकलो आहोत की एखादी गोष्ट और वन थिंग एखाद्या गोष्टीवर प्रेशर एक्झर्ट करत आहे, तर जी अनादर थिंग आहे ते सुद्धा प्रेशर त्या फर्स्ट थिंगवर एक्झर्ट करतं. सो आपण फर्स्ट सेल सॅप सेल वॉलवर प्रेशर एक्झर्ट करतं, दॅट इज टर्गर प्रेशर. मग आता सेल वॉलसुद्धा त्या सेल सॅपवर काही प्रेशर एक्झर्ट करणार. सो ते प्रेशर मीन्स वॉल प्रेशर. अँड इन फुल्ली टर्जिड सेल TP अँड दॅट इज टर्गर प्रेशर अँड वॉल प्रेशर हे इक्वल असतात, बट अपोजिट डिरेक्शनमध्ये काम करतात. दॅट इज सेल सॅप हे सेल वॉलवर प्रेशर एक्झर्ट करणार आणि सेल वॉल हे सेल सॅपवर प्रेशर एक्झर्ट करणार. दॅट इज इन फुल्ली टर्जिड सेल. हाफमध्ये नाही, फुल्ली टर्जिड सेलमध्ये ही कंडिशन असणार. दॅट इज टर्गर प्रेशर इज इक्वल्स टू वॉल प्रेशर. सो हे आपण ऑस्मॉसिसचे टाईप्स बघितले, त्याआधी सोल्युशनचे टाईप्स बघितले, त्याआधी आपण ऑस्मॉसिस डिस्कस केलं. त्या पहिले डिफ्युजन अँड एम्बिबिशन. हे एम्बिबिशन, डिफ्युजन अँड ऑस्मॉसिस हे ॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर बाय रूट्स जे प्रोसिजर्स आहे. त्याच्या पहिले आपण वॉटर्सचे टाईप्स बघितले. कोणतं वॉटर ॲब्झॉर्प्शनसाठी फक्त प्रेझेंट असतं ते बघितलं. त्याच्या आधी वॉटर ॲब्झॉर्बिंग ऑर्गन्स बघितले, त्यामध्ये रूट, मग रूट हेअर आणि रूट हेअरमध्ये ट्यूब लाईक स्ट्रक्चर जे प्रेझेंट असतं ते बघितलं.
आणि त्याआधी आपण प्रॉपर्टीज ऑफ वॉटर डिस्कस केलं. सो आजचा आपला हा टॉपिक होता ज्यामध्ये आपण 4 पॉईंट कव्हर केले. दॅट इज प्रॉपर्टीज ऑफ वॉटर, वॉटर ॲब्झॉर्बिंग ऑर्गन, वॉटर अवेलेबल टू रूट्स फॉर ॲब्झॉर्प्शन अँड ॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर बाय द रूट्स. सो आजचा हा आपला टॉपिक होता. आपण न्यू टॉपिक स्टार्ट केला दॅट इज प्लांट वॉटर रिलेशन. हे त्यामधलं स्टार्टिंगचं बेसिक होतं. याच्यानंतर आणखी डीपमध्ये आहे. त्यानंतर आपण टिश्यूज शिकणार आहोत. सो दिस इज बेसिकली इंट्रोडक्शन ऑफ प्लांट वॉटर रिलेशन. थँक्यू.